हॅलो ऑल ऑफ यू गाईज, वेलकम बॅक टू PW प्लॅटफॉर्म. मी दुर्गेश मकवान, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सो मित्रांनो, MPSC कंबाईन एक्झामिनेशन 2025 ही जी आपली एक्झाम कंबाईन ग्रुप बी एक्झाम जी आहे, पूर्व परीक्षा कंबाईन ग्रुप बी प्रिलिम, ही आपली 4 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. आणि कंबाईन ग्रुप सी प्रिलिम एक्झाम जी आपली 11 जानेवारी रोजी होणार आहे. आता काय होत असतं की आपण सर येणारी एक्झाम जी आहे ही एक्झाम अटेंड करत असताना आपल्या समोर नेमका एक प्रश्न असतो की सर सेफ अटेम्प्ट काय असायला पाहिजे. सेफ अटेम्प्टच्या संदर्भामध्ये तुम्हाला अगदी क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी देणारा हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतोय. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न जो आहे हा भेडसावतच असतो की सर एक सेफ अटेम्प्ट किती असतो. आणि लॉजिकली तुम्हाला वेगवेगळे उत्तर बघायला मिळतात. काही वेळेला सर पूर्ण पेपर अटेम्प्ट केला पाहिजे, बऱ्याच वेळेला 90 प्रश्न सोडवले पाहिजे, 80 सोडवले पाहिजे, 70 सोडवले पाहिजे. सो हा एक जो व्हेरिएशन आहे तो मी तुम्हाला अगदी कॅल्क्युलेटेड बेसिसवर समजावून सांगतो, म्हणजे तुम्हाला याची क्लॅरिटी किंवा तुम्हाला याचा अंदाज जो आहे हा व्यवस्थित येऊन जाईल. ठीक आहे, चला मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. फर्स्ट पॉईंट काय येतो बघा. आपल्याला जनरली एक गोष्ट माहिती आहे, आपला पेपर पॅटर्न, की आपल्याला या ठिकाणी कंबाईनच्या पूर्व परीक्षेला एकूण प्रश्न किती असतात? 100 प्रश्न असतात. 100 प्रश्न 100 गुणांसाठी असणार आहेत, म्हणजे प्रत्येकी 1 गुणांसाठी 1 प्रश्न. प्रत्येक प्रश्नाचे गुण किती असेल? 1 गुण प्रत्येक प्रश्नाला असेल. अच्छा ठीक आहे सर निगेटिव्ह मार्किंग पण आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे सर 0.25, म्हणजे प्रत्येक 1 चुकीच्या उत्तरासाठी मिळालेल्या गुणांमधून तुमचे मार्क वजा होतील. मिळालेल्या गुणांमधून तुमचे मार्क वजा होतील. आणि जर तुम्ही प्रश्न सोडवलाच नाही तर त्याला तुम्हाला 0 गुण असतील, म्हणजे त्याचे मार्क तुम्हाला असंही मिळणार नाही. सिंपल आहे आपला एक्झाम पॅटर्न. तर हे सगळ्यांनाच माहिती असेल. यात कदाचित तुमच्यापैकी कोणी असेल की जर सर हेही सुद्धा माहीत नव्हतं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आलं लक्षात? की कमेंटमध्ये हे नक्की सांगा की मला हे माहीत नव्हतं. आलं लक्षात? आय डोंट नो, म्हणजे मला कळेल की असे काही विद्यार्थी आहेत की जे खूपच अर्ली स्टार्ट करतात, त्यांना हे पण माहित नाही की आपलं कसं पेपरचं शेड्यूल असणार आहे, म्हणजे पेपरचं स्ट्रक्चर असणार आहे. बरं, मेन मुद्दा बघूया की सर सेफ अटेम्प्ट कसा असावा. आता या ठिकाणी मी काही मल्टिपल सिनॅरिओ प्रेझेंट केलेले आहेत की ज्या मल्टिपल सिनॅरिओनुसार तुम्हाला हे समजेल या ठिकाणी की सर किती प्रश्न अटेम्प्ट केले आणि अंदाजे बरोबर किती आले, अंदाजित किती चुकले, तर यावरून कसा फरक पडतो नेमकं. आता समजून घ्या, ए विद्यार्थी आहे. ठीक आहे, पहिला विद्यार्थी असा आहे आपल्याला दिसतोय की ज्याने समजा 70 प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत पूर्ण 100 प्रश्नांच्या पैकी. 70 प्रश्नांमधून त्याचे 55 प्रश्न बरोबर आले आणि 15 प्रश्न चुकले. ठीक आहे, 15 प्रश्न चुकले. मग आता 15 प्रश्नांसाठी प्रत्येक प्रश्नाचे 0.25 गुण वजा होतील. अशा प्रकारे ह्या मिळालेल्या 55 गुणांमधून त्याचे 3.75 गुण वजा होतील आणि त्या विद्यार्थ्याला मिळालेला स्कोर किती असेल? 51.25 असेल. ठीक आहे, चला ज्याला हे नाही समजलं त्याने दुसरं उदाहरण लक्षात घ्या. समजा सर एक अजून विद्यार्थी की ज्याने 75 क्वेश्चन अटेम्प्ट केले, पण त्या 75 क्वेश्चन मध्ये मात्र त्याचे बरोबर आलेले प्रश्न पण 55च निघाले. ठीक आहे, मग चुकले किती? सर 20 प्रश्न चुकले. आता 20 प्रश्न चुकले याचा अर्थ काय झाला की 5 मार्क त्याचे वजा होतील. यामध्ये 20 प्रश्नामध्ये त्याचे 5 मार्क वजा होतील, कारण प्रत्येक प्रश्नासाठी 0.25. मग सर इथे तर बघा, एखाद्याने अटेम्प्ट वाढवला पण मात्र त्याचा निगेटिव्ह म्हणजे काय, चुकीचे प्रश्न त्याने जास्त सॉल्व्ह केल्यामुळे बघा तुम्हाला मार्कांमध्ये ही तफावत दिसली का? दिसतंय का? या ठिकाणी याला जास्त मार्क आहे आणि याला कमी. ज्याने 70 क्वेश्चन अटेम्प्ट केले त्याला जास्त स्कोर आहे, ज्याने 75 अटेम्प्ट केले त्याला त्याच्यापेक्षाही थोडे कमी मार्क आहे. सो दिस इज अ पॉसिबल, ही नॉर्मल थिंग आहे. हे काय असं एकदम वेगळं घडतंय असं नाही, हे नॉर्मल आहे आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणून किती प्रश्न अटेम्प्ट केले पाहिजे आता समजून घ्या. उदाहरण अजून एकाचं देतो मी की तिसरा एक विद्यार्थी आहे, बाहेर येऊन आनंदामध्ये सांगतोय सर मी 80 प्रश्न अटेम्प्ट केले, मी 80 प्रश्न अटेम्प्ट केले. बट 80 प्रश्न अटेम्प्ट केले, पण योगायोगाने असं त्याचंही समजून घ्या की 55च प्रश्न बरोबर आलेले आहेत. आता याचे चुकले किती? 25 प्रश्न चुकले. 25 प्रश्न चुकले. मात्र काय झालं मग की स्कोर बघा किती फरक पडला. 6.25 मार्क वजा झाले. स्कोर या दोघांपेक्षाही कमी आला. म्हणजे काय, नुसतं प्रश्न जास्त सोडवणं इट डझंट मॅटर, याचा काही अर्थ नाही या ठिकाणी.
तुमचे प्रश्न किती बरोबर येत आहेत याला जास्त व्हॅल्यू असणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंगमुळे तुमचे जे मार्क वजा होतात, तर त्यामुळे कमीत कमी चुकीचे प्रश्न सॉल्व्ह करा. म्हणजे तुमचे प्रश्न चुकायलाच नको याचा तुम्ही जास्तीत जास्त विचार करा. योगायोगाने असाही विद्यार्थी असू शकतो की सर मी फक्त 70 प्रश्न सोडवले आणि त्याच्यातून माझे फक्त 2 ते 4 प्रश्न चुकले, तरी त्या विद्यार्थ्याचा स्कोर तुम्ही बघा 65च्या आसपास येऊन जाईल. कॅन यू इमॅजिन? समजतंय मला काय सांगायचं यामध्ये? हे लक्षात घ्या. म्हणून हे काही मॅटर नाही करत की तुम्ही किती सॉल्व्ह केले पाहिजे. नंबर ऑफ क्वेश्चन पेक्षा क्वालिटी क्वेश्चन, म्हणजे क्वालिटी विचार करा या ठिकाणी. इथे क्वालिटी मॅटर करते. आलं लक्षात? जसं की आता फॉर एक्झाम्पल, जसं मी बाकीचेही उदाहरणं दिलेले आहेत. एखादा विद्यार्थी आहे की समजून घ्या, आता 4था विद्यार्थी आपण बघतोय, सर 75च प्रश्न सॉल्व्ह केले बरं का त्याने, पण मात्र त्याचे 60 प्रश्न बरोबर आले. 60 प्रश्न बरोबर आल्यामुळे त्याचे हे 60 गुण तर फिक्स झाले, पण 15 प्रश्न चुकल्यामुळे त्याचे 3.75 गुण वजा झाले. मग त्याचा स्कोर बघा किती आला? 56.25 आला. बरोबर की नाही? एखादा विद्यार्थी बघा 80, 85, 80, 85 सोडवणारे पण काही विद्यार्थी आहेत. एखाद्याने 80 प्रश्न सोडवले, 60 बरोबर आले, 20 चुकले, 55 स्कोर आला. एखाद्याने 85 सॉल्व्ह केले, 60च बरोबर आले, पण 25 चुकले, त्याचा स्कोर याच्याही पेक्षा कमी आला. समजतंय ना मी काय सांगतोय तुम्हाला? अगदी कॅल्क्युलेटेड आहे हा सगळा पॉइंट. म्हणून तुमचा फोकस अटेम्प्ट केलेल्या प्रश्नांकडे असताना जास्तीत जास्त बरोबर आले पाहिजे याकडे असला पाहिजे. आणि ज्या ज्या प्रश्नांच्या संबंधित तुम्हाला शंका वाटते, जे तुम्हाला वाटतंय की याचं उत्तर देता येत नाहीये, उगाच तिथे उत्तर देण्याचा मोह जो असेल तुमचा, की तुक्का मारू किंवा गेसिंग करून उत्तर देऊ, तर ते क्वेश्चन अटेम्प्ट करणं सोडून दिलेलं बेटर राहील. समजतं? उगाच विनाकारण चुकण्यापेक्षा जे आहेत पदरात पडलेले मार्क आहेत ते तरी टिकून ठेवता येतील. नाही तर उगाच आपण ओघामध्ये जातो आणि एक्स्ट्रा क्वेश्चन अटेम्प्ट करून येतो. आपल्याला वाटतं काही नाही, 4-5 तुक्के मारून येतो, 4 प्रश्न जरी सॉल्व्ह केले, एखादा बरोबर आला तरी ठीक होऊन जाईल, नाही का? 1 मार्क वाढून जाईल. पण ते 4ही योगायोगाने चुकता आणि जे मिळालेले मार्क होते त्याच्यातूनही तुमचे गुण वजा होता. असं व्हायला नको, यासाठी फोकस करा. जसं की आता मी बोललो की एखादा विद्यार्थी असेल की 80च प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत, बट ॲक्युरेसी फोकस केली आणि ॲक्युरेसीमुळे काय झालं, 65 क्वेश्चन्स त्याचे बरोबर आले, 15 प्रश्न त्याचे चुकले. बघा स्कोर बघा त्याचा किती आला, 61.25 आला. हे उदाहरण आहे. म्हणून मी काय सांगितलं, हे मी फक्त एक तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल दर्शवलं की स्कोर कसा व्हॅरी होतो प्रत्येकाचा. त्यामुळे आपण जे कंपॅरिझन करतो ना दुसऱ्या विद्यार्थ्यांसोबत की सर त्याचा स्कोर एवढा, माझा स्कोर एवढा, तर यामध्ये ॲक्युरेसीचाही फोकस ठेवा. किंवा त्यांनी एवढे अटेम्प्ट केले सर, मग मी जास्त अटेम्प्ट केले, मग माझा स्कोर जास्त येईल, असं कधीच होत नाही. तुम्ही 90 प्रश्न अटेम्प्ट करून आले आणि 50 प्रश्न चुकले, तुमचा स्कोर धाडकन खाली येऊन जातोय. समजतंय? आणि एखादा असतोय की जो 70 प्रश्न अटेम्प्ट केले, मी उदाहरण दिलं ना तुम्हाला, 70 प्रश्न अटेम्प्ट केलं, त्यातले 65 बरोबर आले, 5च प्रश्न चुकले, किंवा 66 बरोबर आले आणि 4च प्रश्न चुकले, तर त्याचा स्कोर 65 होऊन जातो. ॲक्युरेसीचा फोकस आहे ना यामध्ये, ॲक्युरेसी मॅटर करते, हे तुम्ही समजून घ्या या ठिकाणी. आता काय होतं बघा, जो मोस्ट इम्पॉर्टंट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्ट मी तुम्हाला सांगतो की सध्याचं जे कट ऑफ लागतं ना, तर हे आपलं सगळं परीक्षांच्या एकत्रित स्वरूपामध्ये लागत असतं. बरोबर की नाही? संयुक्त गट ब आणि संयुक्त गट क असं त्या सगळ्या पोस्टसाठी एकच कट ऑफ लागत असतो. त्यामुळे काय झालं की कट ऑफ थोडासा वर गेलेला आहे, 60च्या वर, 62च्या आसपास जायला लागलेला आहे कट ऑफ. बरोबर की नाही? 62.5च्या आसपास, 62.75च्या आसपास. मग असं जर आपण बघितलं तर जस्ट सेफ म्हणून जर बघायचं असेल, जस्ट सेफ कट ऑफ किती किंवा जस्ट सेफ आपण अटेम्प्ट किती केला पाहिजे, तर मी सांगेल की तुमचा 70 ते 75 अटेम्प्ट झाला तर तुम्हाला ॲक्युरेसी खूप चांगली असेल तर एक 55च्या आसपास मार्क मिळू शकतात, इफ जर ॲक्युरेसी खूप चांगली असेल तर. कम्फर्टेबल सेफ केव्हा म्हणू शकतो आपण? कम्फर्टेबल सेफ जर तुमचा प्रश्नांचा अटेम्प्ट 100 आउट ऑफ 75 to 80 जर असेल आणि त्या 75 to 80च्या पैकी जर तुमचे 60 प्रश्न जर बरोबर आले तर तुमचा 60 गुणांचा स्कोर येतो. मी असं गृहीत धरतोय की यामध्ये निगेटिव्ह मार्किंगमुळे तुमचे प्रश्न म्हणजे निगेटिव्ह मार्कमध्ये जाऊन तुम्हाला एवढे मिळतात, मी असं गृहीत धरतोय बरं का. एखादा विद्यार्थी असेल की जो स्ट्रॉंग पोझिशनवर जातो, तो कोणता की जो 80, 85 ते 90 प्रश्न सॉल्व्ह करतो, राईट, 80, 85 to 90. आणि हे सॉल्व्ह करून ज्यावेळेस त्याचा स्कोर 65 प्लस येतो, तो विद्यार्थी आजकाल आपण
क्लिअरली बघू शकतो की तो अगदी सेफ झोनमध्ये आहे, अगदी सेफ झोनमध्ये. म्हणून काय की तुमचा अटेम्प्ट जो आहे हा अटेम्प्ट तुम्हाला इथेच ठरणार आहे की तुम्हाला किती स्कोअर करता येतो. मग सर 70-75 करणारा 60 मार्क नाही मिळू शकत का, किंवा 65 मार्क नाही मिळू शकत का? मी जसं बोललो की मिळू शकतो, बट रेअर पॉइंट आहे ना. जसं की ॲक्युरेसी मॅटर करणार आहे या ठिकाणी, म्हणून ॲक्युरेसीवर तुमचा जास्तीत जास्त फोकस ठेवा. आणि चांगल्या प्रकारे जर तुम्हाला गुण मिळवायचे असतील, ॲक्युरेसीच्या बेसिसवर गुण मिळवायचे असेल, मेक शुअर 80 to 85च्या आसपास किंवा ऑलमोस्ट 90 पर्यंत तुमचा अटेम्प्ट जो आहे हा गेला पाहिजे, ऑलमोस्ट गेला पाहिजे. मग यासाठी अभ्यासही त्या लेवलचाच लागेल हे मी तुम्हाला सांगतोय. नाही तर बाकी जर बरेच जण म्हणतील की सर एवढं शक्य नाही आहे, आमच्याकडे एवढा वेळ शिल्लक नसतो. मी ऑलरेडी बोललोय की 80-85 अटेम्प्ट करून ॲक्युरेसीच्या जोरावर 60-65 मार्क मिळवणारेही विद्यार्थी आहेत. आफ्टर ऑल मिळवणारे विद्यार्थी आहेत म्हणून तर तेवढं मेरिट लागतं ना, याचाही तुम्ही विचार करा. येते लक्षात. त्यामुळे तुमचा अटेम्प्ट किती असेल त्याकडे फोकस असण्यासोबतच आपली ॲक्युरेसी किती असेल त्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. कारण जसं मी बोललो की समजा एखादा विद्यार्थी असेल की सर मी 80-85 अटेम्प्ट केलं तुम्ही सांगितल्याप्रमाणे, बरोबर की नाही. अरे पण ते अटेम्प्ट करत असताना तुम्ही ॲक्युरेसीच्या ऐवजी फक्त अटेम्प्टकडे फोकस केला आणि त्यात तुम्ही चुकीचे प्रश्न जरी वाटत होते तरी तुम्ही त्याला धडाधड अटेम्प्ट करून आलेले असणार, तर निगेटिव्ह मार्किंगमुळे तर तुमचा स्कोअर खाली पडणारच आहे ना. याला थोडी ना आपली चूक असणार आहे, बरोबर की नाही. याला चूक तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स, तुमचा ओव्हर अटेम्प्टिंग अप्रोच, की सर जास्तीत जास्त अटेम्प्ट करतो म्हणजे जास्त गुण मिळतील, असं होत नाही मोस्ट ऑफ टाइम. किंवा बऱ्याच वेळेला आपण असे अनेक सारे प्रश्न असतो की ज्याला ब्लाइंड गेसिंग करतो. ठीक आहे सर माहीत नाही पण आपण अंदाजे लावून तर देऊ उत्तर, बघू काय होतंय ते, जय माता दी, नाही का. सो तसं नाहीये इथे. त्याच्यामुळे आपल्याला स्कोअर खाली येताना दिसतो. म्हणजे बरेचसे असेही विद्यार्थी आहेत की हे आपलं कट ऑफ लिस्ट लागल्यानंतर कळतं की सर मी जे 2-3 प्रश्न उगाच सॉल्व्ह केले ना, ते नसते सॉल्व्ह केले ना तर तेवढंच माझा 1 मार्क वाढला असता आणि मला त्याचा फायदा झाला असता. कारण जे अर्ध्या मार्काने किंवा 0.25 ने किंवा 0.50 ने जातात ना विद्यार्थी, त्यांना या गोष्टीचा विचारा तुम्ही की काय फरक पडतो त्यावेळेस. म्हणून अटेम्प्ट करताना ब्लाइंडली अटेम्प्ट नका देऊ, तर तो कॅल्क्युलेटेड अगदी व्यवस्थित अटेम्प्ट द्या. आणि ऑल अटेम्प्ट माइंडसेट जो असतो ना, बऱ्याच जणांना वाटतं की सर 100च्या 100 सोडवून येतो मी, आले तेवढे मार्क आपले, गेले तेवढे सोडून देऊ, फरक नाही पडत. याच्यामध्ये मात्र तुम्हाला सांगतो प्रिलिम्स फेल होण्याची पॉसिबिलिटी ही मॅक्झिमम असते. कारण तेवढा तुमचा निगेटिव्ह मार्क ओढून आणला जात असतो. निगेटिव्ह मार्क तेवढे जास्त येतात आणि ते निगेटिव्ह मार्क तुम्हाला मिळालेल्या मार्कांमधून त्याच्या हक्काचा मार्क घेऊन जातील. मग तुमचा स्कोअर खाली येणार, तुम्ही कट ऑफमध्ये बसणार नाही. सो म्हणून काय आहे की तुम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. अटेम्प्ट करताना ॲक्युरेसी इज द फोकस. जिथे तुम्हाला थोडंसं डायलेमा वाटतो बघा, शुअर अटेम्प्ट असेल ना ते प्रश्न तुम्हाला 100% मार्क देऊन जातील. कारण ते तुम्ही 100% कॉन्फिडन्सने सोडवतात. कारण ते ऑलरेडी तुम्हाला माहित आहे ना की याचं उत्तर हेच आहे आणि याचं उत्तर बरोबरच आहे. अशा प्रश्नांमध्ये रिस्क घ्या की जिथे तुम्हाला इलिमिनेशनच्या प्रोसेसने उत्तर काढता येत आहे. अशा प्रश्नांसाठी रिस्क घ्या की जिथे तुम्हाला इलिमिनेशनने उत्तर काढता येतं. त्यामुळे 4 ऑप्शन आहे सर, एक कन्फर्म आहे की हे 2 मला माहिती आहे की हे 2 ऑप्शन चुकीचे आहेत, पण या दोघांमध्ये मी कन्फ्यूज आहे. असे जर प्रश्न असतील तर मी आवर्जून सांगेल रिस्क घ्या, ते प्रश्न अटेम्प्ट करा. आलं लक्षात. पण मात्र 4ही ऑप्शन आहे 4ही माहीत नाहीये तर तो बेस्ट ऑप्शन आहे, सोडूनच द्या, गेस लावूच नका त्या ठिकाणी. समजतंय. त्यामुळे तुमचं सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय असणार आहे की सर अटेम्प्ट करताना ह्या गोष्टीवर फोकस असला पाहिजे की ॲक्युरेसी काय आहे, हा आपला टार्गेट आहे. लक्षात, हा आपला टार्गेट पॉईंट आहे. कारण ॲक्युरेसीच्या बेसिसवर आपण कमीत कमी प्रश्न जरी अटेम्प्ट केले तरी आपल्याला स्कोअर चांगला येतो. म्हणून मी अप्रॉक्सिमेट तुम्हाला सांगू शकतो या ठिकाणी की तुमचा अटेम्प्ट जो आहे हा 80 to 85 क्वेश्चन्स टू 90 पर्यंतही जाऊ शकतात काही जण, बट यातून तुमचं ॲक्युरेसी मॅटर करेल. आणि 65च्या प्लस किंवा 65 पर्यंत जर तुम्ही जातायत तर ऑलमोस्ट शुअर होतं की आपण मेरिटमध्ये बसणार किंवा आपण कट ऑफमध्ये क्रॅक करणार. आलं लक्षात. सो हे आपलं साधं सोपं कॅल्क्युलेशन आहे. येते लक्षात. सो याचा तुम्ही विचार करा आणि वास्तविक तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचा कॅटेगरी बेसिसवरही अंदाज लावू शकता. येते लक्षात. पण मी सांगतो की कॅटेगरी बेसिसवर अंदाज लावत बसण्यापेक्षा ओपनच्या पद्धतीनेच, ओपनचं मेरिट क्रॅक होईल या पद्धतीनेच अभ्यास करा
की जेणेकरून आपण एक कम्फर्ट झोनमध्ये जातो आणि प्रिलिम झाली की लगेच 2 दिवसात आपण आपल्या आन्सर की आल्यानंतर मेन्सच्या तयारीसाठी सुरुवात करू शकतो. सो तो एक आपल्याला अप्रोच इथे मिळतो. सो आय होप सो या अगदी क्रिस्टल क्लिअर सेशनमधून तुम्हाला याची क्लॅरिटी तर नक्की मिळालेली असेल की अटेम्प्ट किती करावा, आणि अटेम्प्ट करताना नुसतं अटेम्प्ट नंबर ऑफ क्वेश्चनवर फोकस करण्यापेक्षा आपण ॲक्युरसीवर फोकस करणं हे जास्त आवश्यक असेल. सो दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू. जय हिंद.